पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता आपल्याला पाहिजे असेल तर एक काम नक्की करावं लागणार आहे। त्याशिवाय पुढील हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणार नाही। मग ते काम कोणतं, त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर शेतकरी बांधवांनो, वार्षिक पीएम किसान सन्मान निधी योजनेची केवायसी करणे बंधनकारक आहे। त्यासाठी शेवटची लास्ट डेट ही 30 जून ठेवण्यात आलेली आहे। या 30 जूनच्या अगोदर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेची केवायसी करून घ्यायची आहे। केवायसी मग कुठे करायची, तर केवायसी आपण जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन केवायसी त्या ठिकाणी पूर्ण करू शकता, किंवा आपण त्या ठिकाणी घर बसल्या सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेची केवायसी करू शकता। त्यासाठी आपल्याला एक अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये प्ले स्टोअरवर जाऊन आपल्याला पीएम किसान हे सर्च केलं तर पीएम किसानचं ॲप त्या ठिकाणी येणार आहे आणि ते ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे। दुसरं म्हणजे फेस आरडी एक स्कॅनिंग साठी आपल्याला ॲप घ्यावं लागणार आहे, ते सुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आपण पीएम किसानच्या ॲप मध्ये जर गेलं तर त्यामध्ये आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये फेस कॅप्चर त्या ठिकाणी ऑप्शन आहे। फेस कॅप्चर करून आपल्याला त्या ठिकाणी आपली केवायसी करायची आहे। त्यानंतर एक एम पिन त्या ठिकाणी जनरेट करायचा आहे, तर तो आपल्या स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी जनरेट करून ठेवायचा आहे। आणि येत्या 24 तासामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेची आपण त्या ॲपवर अपडेट केवायसी त्या ठिकाणी होणार आहे केल्याच्या नंतर। तर यामध्ये दोन पर्याय आहे, एक तर सीएससी सेंटर किंवा आपण घर बसल्या पीएम किसान सन्मान निधीच्या ॲपवर त्या ठिकाणी केवायसी करू शकता। तर अशा प्रकारे केवायसी करून घ्या, जेणेकरून येणारा हप्ता हा आपला रखडणार नाही। आणि ही माहिती जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।